अजितदादांचा मुंडेंना धक्का. मोदींच्या कार्यक्रमापासूनही ठेवलं दूर. कराड अडकला, आता मुंडेंकडे मोर्चा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय. त्यातच आतापर्यंत धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनी चुकीच्या माणसांना बाजूला करण्याचा इशारा दिलाय. आपल्या आजूबाजूला कोण आहेत, कसे वागतात, कसे बोलतात, लोकांशी कसे संबंध ठेवतात, त्याचं पण भान आमच्या सहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांनी तातडीनं धनंजय मुंडेंना बोलावून घेतलं. मुंडे आणि अजित पवारांची बैठक ही केवळ 10 मिनिटं चालली. या बैठकीनंतर मुंडे मुंबई सोडून परळीच्या दिशेनं रवाना झाले. अजित पवारांनी आपल्या या कृतीतून मुंडेंना धक्का देणार की काय असं चित्र निर्माण झालंय. ते नेमकं कसं पाहूयात. राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीपासून धनंजय मुंडेंना दूर ठेवण्यात आलं. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावी लागतील असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटेचं नाव आलं. त्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं. मात्र आता धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीची बीड कार्यकारिणी बरखास्त केली आहे. तर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनीच धनंजय मुंडेंना धक्के द्यायला